मनपा मालमत्ता कर विभागाकडून चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर सर्व प्रकारच्या वसुलीतून 279 कोटी 39 लाख रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला। सोलापूर शहरातील 2,75,000 मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे। या विभागाला 318 कोटी 47 लाख रुपयांचं वसुलीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। 14 मार्च 2026 रोजी झालेल्या लोक अदालतीनंतर मार्च अखेरपर्यंत थकबाकी मिळकतदारांना त्यांच्या शास्ती आणि दंड यामध्ये 50% सूट देणारी योजना सुरू करण्यात आली होती। 17 दिवसात 9,453 थकबाकीदारांनी 17 कोटी 24 लाख 99,245 रुपयांचा कर जमा केला। शेवटच्या दिवशी 31 मार्च रोजी 1,408 मक्तेदारांनी 2 कोटी 88 लाख 62,980 रुपये कर जमा केल्याचा समावेश आहे। आतापर्यंत 184 कोटी 12 लाख रुपयांचा कर जमा केला आहे। इतर बाबींमधून महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 279 कोटी 39 लाख 25,300 रुपयांचा एकूण कर जमा केला आहे। महापालिकेनं 87.74% वसुली तर नंतर सुधारित अंदाजपत्रकाप्रमाणे दिलेल्या 340 कोटींच्या उद्दिष्टानुसार 82% वसुली केल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी बोलताना दिली।